पण तो नियतीच्या मनामध्ये कदाचित ते नसेल. नंतर राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्याच्यातही एकनाथराव शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यातून बदल झाला. आज माणसं वेगवेगळ्या पक्षी टीका टिप्पणी करतायत. दिलीपराव तुम्ही साक्षीदार आहेत. इथे सगळे आमदार या ठिकाणी बसले जे मागच्या टर्ममध्ये आमदार होते. सर्वांचीच बैठक प्रफुल्लभाई अजितदादांच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या सगळ्याच आमदारांनी एक पत्र लिहिलं पवार साहेबांना की सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. जे आज पोपटासारखे बोलतायत, ज्यांना काय टीका करण्यासाठी दुसरं काही साधन राहत नाही, ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलतायत. पण सत्तेमधल्या सहभागामध्ये तो कागद कदाचित कधीतरी शोधून काढा, त्याच्यावरती पहिली काढण्याची सही होती, ते पण आपल्याला बघायला मिळेल. पण दोष सतत दादांच्याकडे देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये झाला. आणि म्हणूनच स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग असला पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला.